हिवरगाव पावसा टोलवर राष्ट्रवादीचे आंदोलन यशस्वी. पोट हेडलाईन: 7 दिवसांत कामांना सुरुवात होणार, अन्यथा आत्मदहनाचा इशारा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात झुंजार न्यूज. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांचा जीव टांगणीला लावणाऱ्या प्रलंबित कामांसाठी हिवरगाव पावसा टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. महामार्ग प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र प्रशासनाने शब्द पाळला नाही तर थेट आत्मदहन करण्याचा खळबळजनक इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी दिला आहे. पाहुयात सविस्तर बातमी. पुणे नाशिक महामार्गावरील जीवघेणे खड्डे, नादुरुस्त स्ट्रीट लाईट्स, सर्व्हिस रोडची दुरावस्था आणि अपूर्ण असलेले रायतेवाडी फाट्यावरील पुलाचे काम या सर्व प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे आणि विद्यार्थी शहराध्यक्ष गजानन भोसले यांनी हिवरगाव पावसा टोल नाक्यावर आमरण उपोषण सुरू केले होते. आंदोलनाची तीव्रता पाहून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे NHAIचे अधिकारी श्री घंटे आणि दिलीप शिंदे यांनी पोलीस प्रशासनासह उपोषणस्थळी धाव घेतली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार 1. येत्या 7 दिवसांत महामार्गावर दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर्स आणि खड्डे बुजवण्याची कामे सुरू होतील. 2. स्ट्रीट लाईट्स आणि बोगद्यांमधील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था तातडीने केली जाईल. आणि महत्त्वाचे म्हणजे रायतेवाडी फाट्यावरील पुलाचे प्रलंबित काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण केले जाईल. या आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण सोडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य जनार्दन आहेर, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई राऊत, महिला शहराध्यक्ष सरलाताई भुजबळ, अक्षय भालेराव, रईस पठाण, मनीष माळवे, अमोल म्हस्के, दिनेश दफेदार, संतोष भुजबळ, गौरव वाळे, नितीन अहिरे, प्रसाद काटे, भाऊ म्हसे, ज्ञानेश्वर माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कामाच्या संदर्भात काही सेफ्टीचे पॉईंट आहेत, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, साईडला गार्ड, साईड रोड, त्यानंतर सर्व्हिस रोड, त्यानंतर ज्या स्ट्रीट लाईट आहेत बंद चालू करणे, बोगद्यांमध्ये जे काही पाणी साचते त्या पाण्याचा निचरा करणे, त्या बोगद्यांमध्ये पण स्ट्रीट लाईट लावणे, सर्व काम पूर्ण करण्यात यावे. त्याचप्रमाणे हा जो टोल आहे या ठिकाणी ज्याचा त्रास होतोय, हा त्रास संगमनेरमधल्या नागरिकांना कमी व्हावा. या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सुविधा पहिल्या सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. या अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या अनुषंगाने आज साहेबांनी आम्हाला पुढच्या 7 दिवसामध्ये जे सेफ्टीचे आहेत, जे करेघाट ते मोठ्यापर्यंतच जो रस्ता आहे या रस्त्यावर पूर्ण प्रकारचे दिशादर्शक फलक, सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही यंत्रणा आहेत त्या पूर्णपणे 7 दिवसाच्या आत आम्ही पूर्ण करू असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जे रायतवाडी फाट्यावर जो ब्रिज चालू आहे या पुलाचं पण पुढच्या 6 महिन्यात काम पूर्ण करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्याबरोबर या रस्त्याला जे काही खड्डे वगैरे पडलेले आहेत हे खड्डेसुद्धा त्वरित बुजवले जातील असं लेखी आश्वासन दिलेलं आहे. सध्या तरी आम्ही तुर्तास या आश्वासनांवर विश्वास ठेवून तुर्तास आम्ही आमचं उपोषण थांबवत आहे. परंतु यांनी जर दिलेल्या वेळेत हे आश्वासन नाही पाळलं तर याहीपेक्षा वेगळ्या स्वरूपात आंदोलन आम्ही या ठिकाणी करू असं पण या ठिकाणी निमित्तानं मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. तुम्ही आंदोलन चालू केलं, तुम्हाला लेखी निवेदन भेटलेलं आहे, तर तुमचं निरसन झालं आहे का? बघा कसं आहे, निरसन तर झालेलं नाही आहे, पण त्यांना एक संधी देतोय आम्ही. या संधीच्या माध्यमातून जर त्यांनी काम केलं नाही तर पुढच्या वेळेला आत्मदहन करू. उपोषण नाही करणार, आता आत्मदहन करू. आता कंपनी ब्लॅकलिस्ट झाली पाहिजे या मागणीवर अधिकाऱ्यांनी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तसं सांगितलं नाही, आश्वासन दिलं नाही, याबद्दल तुमचं काय मत? तर कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्हाला अधिकाऱ्यांनी जे काही प्रचलित नियम आहेत, जे सर्व शासनाचे GR पण आहेत आणि जे पण आहेत त्यांनी ते सर्व आम्हाला दाखवलं. संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक साळुंके साहेब होते, त्यांनी पण आम्हाला हे सर्व गाईडलाईन्स दाखवल्या. त्यानुसार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यासंदर्भातले काही गाईडलाईन्स आहेत शासनाच्या, त्या गाईडलाईन्स आम्ही पूर्णपणे फॉलो करू जर यांनी या नियमाप्रमाणे काम नाही केलं तर, असं त्यांनी लेखी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. प्रवीण कानवडे म्हणाले की आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवून
तुर्तास आंदोलन मागे घेत आहोत. मात्र ही शेवटची संधी आहे. महिनाभरात जर कामांची स्थिती सुधारली नाही तर पुन्हा उपोषण करणार नाही, तर थेट आत्मदहन करू. प्रशासनाने आता लेखी कागद तर दिला आहे, पण प्रत्यक्ष काम कधी पूर्ण होते याकडे पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंझार न्यूज, संगमनेर. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.